थांबा. 8 an तुम्हाला 4 दिलेला आहे, डी 2 आहे आणि एन -14 आहे. तर एन आणि ए काढा. एक गोष्ट लक्षात घ्या, एन आणि डी जर माहित असेल तर तुम्ही एन आणि ए साठी 2 इक्वेशन बनवावं लागतील. एक इक्वेशन एनच्या फॉर्म्युल्याने बनेल आणि एक एसएनच्या फॉर्म्युल्याने बनेल. काल आपण एक असा क्वेश्चन केला होता, आय थिंक तो 4th होता. 2 इक्वेशन बनवून सॉल्व्ह करायचा. चला इकडे पहा. आधी आपण एन लावू. ए प्लस एन -1 इंटू डी. तर एन 4 आहे, तर ए माहित नाही, एन माहित नाही आणि डी किती आहे 2. आता ही व्हॅल्यू किती आहे 4. तर ए प्लस 2n - 2 इज 4. आपापसात बोलू नका, नाही तर घरी जा. तर ए प्लस 2n ही व्हॅल्यू इकडे जाऊन होते 6. हे इक्वेशन 1 आहे. हे इक्वेशन 1 आहे, एन वरून आलेलं. आता एक घ्यायचंय एसएनचं इक्वेशन. तर n/2 2a प्लस n -1 इंटू डी. तर एसएन तुम्हाला किती दिलेला आहे? -14. तर एन तासही माहित नाही, ए पण माहित नाही. माहित नाही असेच जास्त आहे तिथं. डिफरन्स 2. हा 2 इकडे घेऊन या, -28. इथे n, इथे 2a प्लस 2n -2. ठीक आहे. क्वाड्रेटिक बनतं एक. 2an प्लस 2n स्क्वेअर मायनस 2n. गुड. एक काम करा, ए ला तुम्ही रिप्लेस करा 6 - 2n ने आणि याला उचलून ए च्या जागी ठेवून द्या. एक n मधलं इक्वेशन मिळतं. समजलं? तर इथे काय बनेल? -28. ए ची व्हॅल्यू आहे, ते काम करा, इथून 2n कॉमन आउट करा या दोघात. तर किती येतं बघा, 2 आणि n केलं तर ए -1 येतं आणि बाहेर कोण आहे 2n स्क्वेअर आहे. तर इथून बघा डायरेक्ट 2n घ्या, ए ची व्हॅल्यू 6 - 2n, इथं -1 घ्या. तर ओव्हरऑल -28. इथे 2 ने डिवाइड करून टाका, सोपं काम. ओव्हरऑल 2 ने डिवाइड करा ओव्हरऑल. तर इथे किती येतं -14. इथं येतो n, हे ब्रॅकेट मध्ये आहे, तर याला लिहा -2n + 5 आणि ह्याला 2 ने केल्यावर येतं n स्क्वेअर. हा -3n पुढे 3n. मी जेवढं बोललो तेवढं ऐका. ही मल्टिप्लिकेशनची टर्म आहे, फक्त इथला 2 कॅन्सल होईल. हे मध्ये तसंच ठेवा. अरे बाबा, मी जर 2 × 3/4 म्हणलं किंवा चल इथं 4 आणि इथं 2 घेतलं, तर इथं तू आधी ह्याला डिवाइड करून ह्याला ठेवशील की नाही, तो प्रकार आहे हा. याला ओव्हरऑल 2 ने केलं तर हा कॅन्सल होतो, हा कॅन्सल होतो आणि हा होतो. हे तसंच राहील ना, ऍट अ टाइम सगळ्याला नका करू. तर बघा इथे n स्क्वेअर आहे. बघा -14 काय होतो, -2n स्क्वेअर प्लस 5n प्लस n स्क्वेअर. 2n मधून n गेला बघा इथे, तर -n स्क्वेअर प्लस 5n येतो. दिसला? तर ओव्हरऑल पुढे काय येते, -n स्क्वेअर प्लस 5n इज -14. याला तुम्ही असं लिहा, 14 ला इकडे आणा. समजलं? याला निगेटिव्हने मल्टिप्लाय करा. कोणती गोष्ट हलक्यात घेऊ नका. क्वाड्रेटिक बनले, कसं करायचं विचारू नका. 14 चे फॅक्टर 5 आणायचे, n - 7 n + 2. तर इथून n येतो 7, n येतो -2, n नॅचरल असतो, कॅन्सल करा. तर n ला 7 ठेवा. n आला म्हणजे आता या क्वेश्चन मधला फक्त हा आला आणि a कोण आहे 6 - 2n आहे. एवढं यावं लागते.
ए आहे 6 मायनस 2n आणि n ची व्हॅल्यू 7 आहे, तर हा -14, तर ए येईल -8. बघा ए निगेटिव्ह आहे याचा अर्थ म्हणून तर तुमची इथं सम सुद्धा निगेटिव्ह आहे. हे लॉजिक अप्लाय करायचं असते याच्यात. तर यांनी हा क्वेश्चन बनवताना क्वाड्रॅटिक पण टाकलं मध्ये. बेस्ट क्वेश्चन आहे. चला हे सोपं आहे, याच्यात जास्त डोकं लावायचं नाही. इथं हे सेट घेऊनच करायचं आहे. ठीक आहे, गरज आहे का हे सांगायची? चला एक काम करू आपण. काय म्हणतो पहा क्वेश्चन. एल चा अर्थ असतो लास्ट टर्म आणि एस आहे 144 आणि इथे म्हणतो टोटल 9 टर्म्स आहेत. तर ए काढा, याचा अर्थ हा एस 9च असणार, कारण जेवढा एन आहे तोच फायनल मानतो आपण इथं. वापस तेच काम आहे बघा. एक इक्वेशन एन चं बनेल, एक इक्वेशन एस एन चं बनेल आणि आपल्याला काढायचे ए. तर काय काय करणार? एन एक काम करा, अजून सोपं सोपं. एस एन चा फॉर्म्युला लावा n/2 a प्लस एल, कारण लास्ट टर्म माहिती आहे ना, तर दोन इक्वेशन बनवायची गरज नाही. इथं एस 9 लिहा, याला 9 ने रिप्लेस करा. फर्स्ट टर्म माहित नाही, लास्ट टर्म 28 आहे आणि एस एन किती आहे 144. संपला प्रश्न. तो यहां से ये 144 ये इंटू 2 और ये बाय 9 बनेगा. तर इथं ए आहे, याला 4 समजतात. हा ए प्लस 28 आहे. आता काही नाही, गणित गणित आहे. 16 हे 32, इसको माइनस करो 4, ऐसा करना है. समजलं? तर या फॉर्म्युल्याला स्मार्टली यूज केलं इथं. चलो, संपलं नाही, आता तर सुरू झाले. छान, व्हेरी गुड. फोर्थ आणि फिफ्थ करा. ठीक आहे, जे राहिलं ते करा. हा इकडे पहा, बोलू नका, लक्ष दे. एका एपीची फर्स्ट टर्म 5 आहे आणि लास्ट टर्म म्हणजे एन 45 आहे आणि इथे तुम्हाला एस एन दिलेला आहे 400. द नंबर ऑफ टर्म्स आणि डिफरन्स काढायचा आहे. दोन इक्वेशन बनवा. एक एन चं इक्वेशन राहील ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर ए 5 आहे, एन माहित नाही, डी माहित नाही, लक्ष द्या. आणि एन आहे 45. याच्यावरून तुम्ही एन मायनस 1 इंटू डी ला लिहू शकता 40. ठीक आहे, तर इथून तुम्ही एक इक्वेशन असे बनवू शकता, काही अडचण नाही. बघा ठीक आहे, डी ला लिहा तुम्ही 40/n-1, हे घेऊ शकता, काही अडचण नाही. सेम आता दुसरं एस एन चा फॉर्म्युला लावा n/2 a प्लस एल. तर सम हे दिलेली आहे, मध्ये मध्ये बोलू नका. ए आपल्याला 5 दिलेला आहे आणि हा 45 दिलेला आहे. तर बघा प्रश्न संपला इथून. तर इथे येतं n/2 इंटू 50. तर इथे करा 25 आणि इथे येते 25. 16 का? हा बरोबर. तर n16 आला. n16 आला तर डी घ्या 40, 16 मायनस 1. तर डिफरन्स येईल 8/3. हे कामाच्या गोष्टी आहेत ना, बिनकामाचा रेकॉर्ड होतच असते. लक्षात घ्या, याला मी एनडी मायनस डी केला असता तर डी 2 वेळा आला असता. ऍक्च्युली आपण डी किंवा कोणतीही टर्म कॉमन काढण्यावर भर द्यायचा असतो. याला मल्टिप्लाय करून उगाच डी ला दोनदा कॅल्क्युलेशन मध्ये कशाला आणायचं. म्हणून पहा, मी इथं थोडा वेळ थांबलो होतो.
मी तोच विचार केला की ह्याला डी मध्ये ठेवू. पुढे जे इक्वेशन बनेल तिचं जर मला डी वापरायचं काम पडलं असतं तर मी सबस्टिट्यूट केलं असतं ना. पण नंतर परत डोक्यात काय आलं, या डी ला मी सेपरेट केले पण इकडे डी चं कामच नाही पडणार. कारण फर्स्ट आणि लास्ट टर्म माहित होती. त्याच्यामुळे मला लक्षात आलं इथून एन मिळेल आणि इथून डी मिळेल. तर हे पटकन डोक्यात आलं पाहिजे. एक्सपिरियन्स नाही ते. आम्हाला 25 वर्ष झाले. तुम्हाला काय 25 वर्ष हे शिकायचं नाही. तुम्हाला यायला थोडा वेळ लागेल. पण एकदा शिकल्यानंतर अशा टाईपच्या क्वेश्चनला डोक्यात ठेवायचं कसं सॉल्व्ह करतात. तो मेन मुद्दा असतो. काढा बायोचं वाचा.